मित्रांनो, परीक्षा कोणतीही असो, आपल्याला एलसीएम आणि एचसीएफच्या संदर्भात प्रश्न विचारले जाते. एलसीएम म्हणजे होते लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजेच लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि एचसीएफ म्हणजे होते हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजेच होते मसावी, महत्तम सामायिक विभाजक. आता हा प्रश्न जो आहे ना, लसावीच्या संदर्भात आहे. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहे. प्रत्येक पेटीत 28 किंवा 12 किंवा 16 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात. या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे बघा, 3 पुस्तके कमी पडतात. कमी पडतात म्हटलं की सरळ सरळ मित्रा -3 करायचं. काय करायचं? -3. -3ची कॉन्सेप्ट आहे, एवढंच लक्षात घ्या. यस. तर पुस्तकांची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल? सिम्प्लिफाईड तुम्हाला समजावून देतोय, कारण की या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काढायला लागणार आहे एलसीएम म्हणजे लसावी. कशाची? 28, 12 आणि हे 16. लसावी काढणे खूप सोपं असते. आता सर्वप्रथम आपल्याला पाडे तर येतेच, आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा चांगल्या असतात. मग या 3 संख्यांपैकी तिघांना किंवा 2 संख्यांना कोणत्या एका विशिष्ट संख्येने भाग जातो हे लक्षात घ्यायचं. मला असं दिसून येते या ठिकाणी 4ने भाग जातो तिघांना, म्हणजे 4 1 4, 4 7 28, 4 3 12 आणि 4 6 16 असं डायरेक्टली माइंडमध्ये येते आपल्याला. मग काय झालं, आता हे 3 4 आणि 7 आहे. या ठिकाणी या 3 संख्यांपैकी किमान 2 संख्यांना तरी एका विशिष्ट संख्येने भाग गेला पाहिजे. मात्र या ठिकाणी तसं झालंच नाही. मग काय करायचं की इथं स्टॉप करून द्यायचं आणि सरळ सरळ आता काय करूया आपण की याचा गुणाकार करू. होरिझॉन्टल असा हा व्हर्टिकल आणि हा आहे होरिझॉन्टल, म्हणजे असं गुणाकार करू एलसीएम काढण्यासाठी. एलसीएम म्हणजे लसावी. 4 × 7 × 3 × 4. 4 7 किती होते? 28. 28 गुणिले हे काय म्हणायचे डायरेक्ट 12. कसाही गुणाकार केला तरी चालते, सलगतेने करा किंवा तुकडे तुकड्याने करा. 12 8 96, 96 म्हणजेच 9 आले. 12 2 24, 24 आणि 9 33 आहे की नाही? 24 आणि 9 33, म्हणजे 336 ही काय झाली? लसावी झाली. आता 336 लसावी झाल्यानंतर आपण ऑप्शनकडे बघायचं की पुस्तकांची एकूण संख्या किती असणार आहे. तर सर्वप्रथम पुस्तकांची संख्या काढण्यासाठी फर्स्ट आपण या ठिकाणी जाऊ. 1 नंबर, हे जे 336 आहे गुणिले 1 करायचं, म्हणजेच येतात 336. याच्यातून हे 3 वजा करायचे, म्हणजेच या ठिकाणी येतात 333 पुस्तकांची संख्या आहे. आपण म्हणू शकतो की 333 पुस्तकांची संख्या असू शकते. त्याच्यापेक्षा जास्त सेकंडमध्ये आपण लक्षात घेऊ. 333 आहे का इथं? नाही. त्याच्यानंतर 336 झाल्यानंतर 336 गुणिले 2 करायचं, म्हणजे 36 2 72 आणि 3 2 6, म्हणजे 672 झाले. 672 वजा 2 म्हणजे 669 झाले. डायरेक्टच वजा 3 म्हणजे 669. ही झाली पुस्तकांची संख्या. 669 आहे का या ठिकाणी? नाही. तिसऱ्या याच्यात आपण जाऊ. 336 गुणिले 3. आता या ठिकाणी 3 सकम किती? 18. 1 3 3 9 1 किती? 10. 1 3 3 9 1 किती? 10. 1008 आले. 1008 वजा 3 म्हणजेच या ठिकाणी 1005. 1005 आहे का या ठिकाणी? नाही. 1011 आहे. चौथा ट्रॅक आपल्याला घ्यावा लागेल. 336 गुणिले 4 बरोबर 4 सकम 24. 2 4 3 12 2 किती? 14. 1 4 3 12 किती? 13. 1344 वजा 3 म्हणजे 1341. 1341 पुस्तकांची संख्या आहे का? या ठिकाणी ऑप्शनमध्ये 1341 आहे, म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. तुम्हाला टाईप समजलेला आहे. कसं केलं आपण? पहिले लसावी काढला. लसावी गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4, प्रत्येक वेळेला -3 करत गेल्यानंतर आपल्याला पुस्तकांची संख्या 333, 669, 1005 आणि 1341 सापडले. परंतु ऑप्शनमध्ये जे काही मॅच होत असेल तेच आन्सर द्यायचं आहे. 1341 तंतोतंत इथं मॅचिंग होते, म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. हा झाला एक टाईप्स. परंतु या टाईप्स सारखे आपल्याला प्रश्न सोडवावा लागणार आहे. मी तुम्हाला 10 प्रश्न देत आहोत. त्यातला पहिला प्रश्न, काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 16 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. यावर जास्त लक्ष ठेवायचं. कमी पडतात किती? तर 2 गोळ्या कमी पडतात. -2 ची कॉन्सेप्ट आहे. सर्वप्रथम आपल्याला 12, 26 आणि 18 या तिघांचा लसावी काढावा लागेल. लसावीसाठी आपण बघायचं त्याच्याकडे की किमान याला तिन्ही संख्यांना 2 ने तरी भाग जातो. तर या ठिकाणी 2 सकम 12, 2 13 24 म्हणजे निम्मे केले आणि 2 9 18.
आता ज्यावेळेस आपण 6 आणि 9 कडे बघतो तर आपल्याला दिसून येतं की 6 आणि 9 ला 3 ने भाग जातो, म्हणून या ठिकाणी किमान 2 संख्यांना तरी एका विशिष्ट संख्येने भाग गेला पाहिजे, जसं की इथं 3 ने जातो. 3 दोन्ही 6 आणि इथं 3 3 9, हे जात नाही म्हणून याला जैसे ते ड्रॅग करायचे खाली. आता 2 3 13 आलेले आहे. या तिन्ही संख्याला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही, ना की 2 संख्यांना. म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्टली आन्सर काढायचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. म्हणून एलसीएम बरोबर काय येतं, 2 गुणिले किती 3 गुणिले 2 गुणिले 13 गुणिले 3. हा जो गुणाकार केला की तुमच्याला एलसीएम निघून जाणार आहे. कसा बघा, 32 6 साइन 2 12 12 गुणिले किती 13 गुणिले किती 3. आता या ठिकाणी आपण करू शकतो 13 दोन्ही 26, 2 आले आजचे, 13 एका 13, 13 2 किती 15, 156 आले. आणि गुणिले पुन्हा 3 जर केले तर 3 सकम 18, 3 सकम 18 1, 3 5 15 ने किती 16, पुन्हा 1, 3 1 3 आणि 1 किती 4, 468 झालेले आहे. 468 काय आली तर एलसीएम आली. मग आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. आता 1 नंबरवर आपण गेलो. 468 गुणिले 1 आहे का नाही, 468 वजा ते 2 करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 466 काय आल्या गोळ्या, 466 गोळ्या आहे का त्या ठिकाणी 466 नाही. मग आपण पुढे जाणार 2 नंबरमध्ये 468 गुणिले 2, मग बेआटी किती, बेआटी सोडा 1, बेसकम 12 ने किती 13, 1 बेचूक 8 आणि किती 9, 936 आहे बघा. 936 वजा 2 म्हणजे या ठिकाणी येतात 934. 934 गोळ्याची संख्या 938 आहे, मात्र मॅच होत नाही म्हणून आपण पुढे जाणार. 468 गुणिले 3, 3 8 किती 24, 2 आले आजचे, 3 सकम 18, 18 आणि 2 किती होते 20, पुन्हा 2 हातचे येतात, 3 चूक 12, 12 आणि 2 किती 14, 1404 आले. 1404 वजा 2 म्हणजे 1402 येतं. 1402 गोळ्यांची संख्या मॅच होतच नाही. चौथ्याच्या ठिकाणी आपण जर गेलो तर 468 गुणिले 4, आता 4 8 32, 3 आले आजचे, 4 सकम 24, 24 आणि 3 किती होतात 27, 2 हातचे, 4 चूक 16 आणि 2 किती 18, 4 चूक 16 आणि 2 18, 1872 वजा 2 म्हणजे या ठिकाणी येतं 1870. 1870 गोळ्यांची संख्या आहे का त्या ठिकाणी आहे. 1870 बरोबर मॅच होते, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी एलसीएम ॲक्युरेट काढावं लागेल. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 करत असताना त्या ठिकाणी ऑप्शनकडे लक्ष द्यावं लागेल. जो ऑप्शन मॅच होणार त्या ठिकाणी तुम्ही थांबून जायचं, म्हणजे तुमचा वेळ वाचला जाणार. 1870 हा राईट आन्सर आहे. गोळ्यांची संख्या 1870 आहे. दुसरा प्रश्न, काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 28 12 आणि 20 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 3 गोळ्या कमी पडतात. कॉन्सेप्टमध्ये -3 येणार. ओके, 28 मी लिहून घेतले, त्याच्यानंतर 12 लिहून घेतले आणि 20 लिहून घेतले. सरळच आहे. या ठिकाणी आपल्याला एलसीएम काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4 ने भाग जाताना दिसतोच ना आपल्याला. 4 4 7 28, 4 3 12 आणि 4 25 झालं. या ठिकाणी 3 5 7 तिन्ही संख्या मूळ संख्या, म्हणजे या ठिकाणी आपण स्टॉपच करणार. म्हणजे एलसीएम काय निघणार आहे, एलसीएम इज इक्वल टू 4 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 3, म्हणजे कसं लिहिलं तरी चालते, तसं काही नाही. 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले किती 5. या ठिकाणी 4 7 28, 28 गुणिले 3 5 15. ओके, 15चा पाळा तरी किमान आपल्या पाठ पाहिजे. 15 1 15, 15 2 30, 15 5 75, 15 सकम 90, 15 सकम 90, 15 7 105, 15 8 120. 15 8 120 म्हटलं तर माइंडमध्ये आता 12 राहिले. 15 2 30, 30 आणि 12 42 होतात. सो या ठिकाणी 420 हे काय झाली एलसीएम झाली. आता आपण तेच करणार जे या ठिकाणी परफेक्ट आहे. 420 गुणिले 1 बरोबर 420 वजा काय 3. 420 वजा 3 म्हणजे 417 गोळ्यांची संख्या झाली. 417 मॅच होते का, नाही होत. म्हणून सेकंड ट्रॅकमध्ये आपण जाणार. 420 गुणिले 2 म्हणजे 840 झाले. 840 वजा 3 म्हणजे या ठिकाणी 837 झाले. 837 गोळ्यांची संख्या आहे का, नाही. पुढे जाणार आपण. 420 गुणिले 3 म्हणजेच इथे येते 1200, 4 3 12, 1260 येतात. 20 3 60 वजा 3 म्हणजे 1200, या ठिकाणी 57 आले. 1257 गोळ्यांची संख्या आहे का, हो आहे ना त्या ठिकाणी. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आन्सर आला आपल्याला 1257 गोळ्यांची संख्या. तिसरा प्रश्न बघा,
काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत, प्रत्येकाला 12, 16 आणि 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. किती? 2 गोळ्या कमी पडतात. सो -2 ची कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, सुरुवातीला आपण काय करणार? सुरुवातीला आपण 12 लिहिणार, 16 लिहिणार आणि 18 लिहिणार. या तिघांचा एलसीएम काढणार. एलसीएम काढण्यासाठी आपल्याला आधार घ्यावा लागेल कोणत्या तरी संख्येचा. या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं की काय दिसतं की 4ने तर तिघांना भागणे चालला, परंतु या ठिकाणी 2ने तरी भाग जातोच. म्हणून बे सकम 12, बे 8 16 आणि बे 9 18. पुन्हा या ठिकाणी असं दिसून येतं 6 आणि 9ला 3ने भाग जाताना दिसतो. म्हणून 3 2 6 आणि हा 8 जैसे ते, कारण की हा ड्रॅग करावा लागतो, आणि 3 3 किती 9. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला असं दिसून येतं की 2 आणि 8ला किमान 2ने भाग जातो. म्हणजे ना 3 संख्यांना तर किमान 2 संख्यांना तरी एका विशिष्ट संख्येने भाग गेला पाहिजे. जसं की 2 आणि 8ला 2ने भाग जातो. म्हणून 2 बे 1 बे आणि बे 4 8 हे 3 ड्रॅग करायचे इथे जैसे ते. आता आपल्याला एलसीएम काढता येतो आणि खूप सोपा आहे एलसीएम काढणं, कारण की हे व्हर्टिकल घ्या आणि हे होरिझॉन्टल घ्या. म्हणजेच एलसीएम इज इक्वल टू 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 3 झाला एलसीएम. तोंडी पण काढू शकले असता तुम्ही. बेत्री किती 6, 6 2 12, 12 चूक 48. हां, बेत्री 6, 6 2 12, 12 चूक 48. ओके. किंवा आपण इथं 12 घेतले आणि इथं 4 3 12, असं 12 गुणिले 12 तर हे येतात 144. 144 एलसीएम आला. आता आपण ड्रॅग करणार आहोत 1 बाय 1. या ठिकाणी फर्स्ट आपण घेतलं की 144 गुणिले 1 बरोबर 144 वजा किती तर 2 गोळ्या कमी पडतात. कमी म्हटलं की वजाची कॉन्सेप्ट. मग या ठिकाणी काय येतात तर 142 गोळ्यांची संख्या येते. 142 गोळ्यांची संख्या आहे का? नाही. 146 त्या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड ट्रॅककडे आपण जाणार आहोत. 144 गुणिले 2 म्हणजेच या ठिकाणी 288. 288 वजा 2 म्हणजे 200 या ठिकाणी काय येतं 86. 286 गोळ्या आहे का ऑप्शनमध्ये? नाही. तिसऱ्या ट्रॅकमध्ये आपण जाणार आहोत. 144 गुणिले 3 म्हणजेच 3 चूक किती? 3 चूक 12, 1 3 चूक 12 ने किती 13, 1 3 ने किती 4, 432 वजा 2 म्हणजे 430. 430 गोळ्यांची संख्या आहे का? नाही त्या ठिकाणी. पुन्हा आपण चौथ्या ट्रॅकमध्ये गेलो की 144 गुणिले 4 म्हणजे 4 चूक किती 16, 1 4 चूक 16 ने किती 17, 1 4 1 4 ने किती 5 म्हणजे 576 वजा 2 म्हणजे 574 गोळ्यांची संख्या येते. 574 गोळ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न बघूया. काही पेटीत समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 24, 42 आणि 18 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात. 3 पुस्तके कमी पडतात म्हणजे -3. या ठिकाणी 24 घेतले, 42 घेतले आणि 18 घेतले. बघा, याला तिघांकडे जर लक्ष दिलं आपण तर 6ने भाग जाताना तुम्हाला दिसतो, कारण की 6 चूक 24, साइन 7 42 आणि साइन 3 18. सो आपण या ठिकाणी 6 घेणार प्रमाण म्हणून. 6 चूक 24, साइन 7 42 आणि साइन 3 किती 18. आता 4, 7 आणि 3ला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण डायरेक्टली एलसीएम असा काढणार. एलसीएम कसा? हा 6 घेतला गुणिले हे 4 घेतले, 7 घेतले आणि हे 3 घेतले. या चौघांचा गुणाकार केला की आपल्याला एलसीएम आला. 6 चूक किती 24 गुणिले 7 गुणिले 3. आता या दोनचा गुणाकार करू. 7 चूक 28, 2 आले आजचे, 7 2 14, 2 होते 16, 14 2 16 गुणिले किती हे 3, 3 8 किती 24, 2 आले आजचे, 3 सकम 18, 18 आणि 2 होतात 20, पुन्हा 2 आजचे ते 3 1 3, 3 आणि 2 किती 5, 5 से 4 या ठिकाणी काय आलेला आहे तर लसावी आलेला आहे. आता हा लसावी आल्यानंतर आपण एक 1 बाय 1 त्याला सॉल्व करू. 5 से 4 गुणिले 1, 5 से 4 वजा या ठिकाणी 3 म्हणजे प्रथमतः 5 से 1 पुस्तकांची संख्या येते. पुस्तके 5 से 1 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. सेकंड मध्ये आपण जाऊ. 5 से 4 गुणिले 2 म्हणजे 1008 येते. 1008 वजा 3 म्हणजे 1005 पुस्तकांची संख्या आहे. 1005 पुस्तकांची संख्या या ठिकाणी डायरेक्टच आलं ना. म्हणजे बघा ना, 4 2 8 5 2 10 म्हणजेच 1005. पुढे जाण्याची गरजच नाही. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. पाचवा प्रश्न. काही मुलांना समान संख्येत गोळ्या वाटायच्या आहेत.
प्रत्येकाला 20, 12 किंवा 16 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 3 गोळ्या कमी पडतात. खूप इझी क्वेश्चन आहे. 3 गोळ्या कमी म्हणजे -3ची कॉन्सेप्ट. या ठिकाणी 20, 12 आणि 16 या ठिकाणी आपण ज्यावेळेस भाग देतो तर तीनही संख्यांवर लक्ष ठेवायचं की 3 संख्यांना कोणत्या विशिष्ट संख्येने भाग जातो का, तो जातो 4ने. 4 पंची 20, 4 त्रिकी 12 आणि 4 चूक 16. आता 3, 4, 5 आहे, क्रमागत संख्या आलेल्या 3, 4, 5 याला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही, म्हणून एलसीएम आपण डायरेक्टली घेऊ शकतो. या ठिकाणी 4 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 या ठिकाणी तोंडी एलसीएम काढू शकतो आपण. 4 पंची 20, 20 त्रिक 60 आणि 6 चूक 24 म्हणजे 240. ठीक आहे, तसंही करू किंवा असं करू. 4 पंची 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 4, 4 सकम 24 म्हणजे 240 एलसीएम आला. आता आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करायचो. 1 नंबरमध्ये 240 गुणिले 1 बरोबर 240 वजा किती 3 वजा 3 केल्याबरोबर 237 गोळ्या येतात. या ठिकाणी 237 गोळ्यांची संख्या येते. 237 आहे का, नाही 243 आहे. सेकंड मध्ये बघा 240 गुणिले 2, 240 गुणिले 2 म्हटलं तर 480 झाले. 480 जे आहे तर वजा याच्यातून 3 घेतले तर 400 या ठिकाणी 77 राहतात. 477 गोळ्यांची संख्या आहे का, नाही आहे, 480 आहे. पुढे जाणार आपण आता 3, 240 गुणिले 3 म्हणजेच या ठिकाणी 3 0 0 3 चूक 12 1 3 2 आणि किती 7 म्हणजे या ठिकाणी 24 त्रिक 72 म्हणजे 720 झाले. वजा 3 जर घेतले तर 717 गोळ्यांची संख्या येते मित्र. या ठिकाणी 717 आहे का त्या ठिकाणी 717 नाही आहे ना. 24 त्रिक 72 म्हणजे 717 न देता 617 त्या ठिकाणी दिलं. होऊ शकते त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक येते का हे बघूया आपण. चौथं 240 गुणिले 4 बरोबर 4 0 0 24 चूक 96 होते म्हणजे 96 येते म्हणजे 24 चूक किती होते 96 आहे की नाही. 4 चूक 16 1 4 2 8 किती 9 वजा 3 जर घेतले तर 900 या ठिकाणी 57 येतात. 957 गोळ्यांची संख्या आणि ॲक्युरेट त्या ठिकाणी फोर्थ ऑप्शन मध्ये 957 दिलेला आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे मित्र. आपल्याला 6वा प्रश्न स्क्रीनवर आहे. काही मुलांना समान संख्येत गोळ्या वाटण्याचे ठरवले. प्रत्येकाला 27, 12, 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 3 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्यांची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकते. आपल्याला काढायचा एलसीएम. एलसीएम काढत असताना आपण टार्गेट करणार आहोत 27, 12 आणि 18ला. या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी 3 ने भाग जाताना दिसतो तीनही संख्यांना, म्हणून आपण टार्गेट केलेलं या ठिकाणी 3. 3 9 27, 3 चूक 12, 3 सकम 18. पुन्हा या ठिकाणी असं दिसून येतं की 4 आणि 6 जर घेतले तर 2 ने भाग जातो. 9 आणि 6 जर घेतले तर 3 ने भाग जातो. आपण 9 आणि 6 जर घेतले तर 3 ने पुन्हा भाग देऊ. 3 त्रिक किती 9 हे 4 जैसे ते आपण खाली ओढू आणि 3 2 किती 6. आता पुन्हा या ठिकाणी असं दिसून येते की 2 आणि 4ला पुन्हा 2 ने भाग जातो, म्हणून या ठिकाणी 2 जर घेतले तर हा 3 जैसे ते खाली ड्रॅग करायचा. बे 2 किती 4 आणि बे 1 बे. आता झालं ना मित्रा, आता संपलं या ठिकाणी. आता आपण एलसीएम काढू शकतो. एलसीएम म्हणजे काय होतं बघा, आता हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल 3 गुणिले 3 गुणिले 2. आता हे गुणिले 3 गुणिले 2 याचाला जर गुणाकार केला 3 3 9 9 2 18 ओके 9 2 18 18 घेतले आणि इथं 6 18 सकम 18 म्हणजे 108 साईनाडी 48 4 म्हणजे 108 आले. 108 काय झाला तर लसावी झाला. आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आपण घेणार आहोत. फर्स्ट ऑप्शन काय झालं 108 गुणिले 1 बरोबर 108 वजा 3 गोळ्या कमी पडतात म्हणजेच -3. -3 जर घेतले तर 105 गोळ्या या ठिकाणी येतात. चला सेकंड बघा ट्रॅक 105 गोळ्या डायरेक्टच आन्सर आलेला आहे. या ठिकाणी पुढे जाण्याची काही गरजच नाही. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर चौथा आन्सर बरोबर आहे मित्र या ठिकाणी. ठीक आहे, आपल्याला पुढे जाण्याची काही गरजच नाही ना, म्हणून आपण 7वा प्रश्न घेणार आहोत. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 24, 20 आणि 25 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात, तर पुस्तकांची एकूण संख्या किती असू शकेल. मित्रा खूप इझी क्वेश्चन आहे. सर्वप्रथम आपण 24 घेणार, 20 घेणार आणि 25 घेणार. या तिघांना कोणत्या संख्येने भाग जातो बरं, तर मला तरी असं दिसून येतं की 4 ने पण भाग नाही जात तिघांना, 3 ने पण नाही जात आणि 5 ने पण नाही जात, परंतु 2 ने भाग दिला तर उत्तमच. 2 ने पण नाही जात. ठीक आहे ना,
कुठेच भाग नाही चालला. म्हणून आपण काय करायचं, किमान 3 नाही तर 2 तरी याला भाग देऊन बघू. मग या ठिकाणी 20 आणि 25 जर टार्गेट केले तर 5ने भाग जाताना दिसतो. हे 24 जैसे ते खाली घेऊ, कारण की 5ने भाग जात नाही याला. आणि या ठिकाणी 5 चूक 20 आणि 5 5 25. ठीक आहे. आता 4 आणि 24ला जर बघितलं तर 4ने भाग जाताना दिसतो. या ठिकाणी जर 4 आपण जर घेतले, 4 सकम 24 आणि 4 1 4, पुन्हा हा 5 जैसे ते खाली घेतला. आता झाला आपल्याला एलसीएम अशा पद्धतीने निघते मित्रा. या ठिकाणी 5 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 5. या ठिकाणी 5 चूक 20, 20 30 20, 5 चूक 4 पंची 20 आणि 6 पंची किती 30. म्हणजे या ठिकाणी 600 येतात गुणाकार. 20 गुणिले 30 म्हणजे 600. 600 या ठिकाणी काय आहे तर एलसीएम आहे. फर्स्ट ट्रॅक 600 गुणिले 1 बरोबर 600 वजा या ठिकाणी 3 पुस्तके कमी पडतात म्हणजे वजा 3, म्हणजे या ठिकाणी येतं 597. 597 पुस्तके येतात. झालं. 597 आहे का या ठिकाणी नाही. सेकंड आपण घेऊया. 600 गुणिले 2 म्हणजे 1200. 1200 वजा 3 म्हणजे 1197. 1197 पुस्तके आहेत का. 1197 आहे का तिथं नाही, तर 1097 आहे. पुढे आपण जाऊया थर्डमध्ये. 600 गुणिले 3 म्हणजे साइन 3 18. 1800 वजा 3 जर घेतले, 1800 वजा जर 3 घेतले तर 1797 येतात. 1797 आहे का या ठिकाणी नाही आहे. 1597 आहे की नाही. साइन 3 18. ओके. आता याच्यानंतर चौथा आपण जर घेतला तर 600 गुणिले 4 म्हणजे 6 चूक 24. 2400 वजा 3 म्हणजेच या ठिकाणी येतात 2397. 2397 पुस्तकांची संख्या आहे या ठिकाणी. चौथा ऑप्शन राईट आहे. 7वा प्रश्न झाला. आता 8वा प्रश्न घेणार आहोत आपण. 10 प्रश्न पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी 8वा प्रश्न बघा. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 33 15 आणि 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्यांची एकूण संख्या खाली पर्यायापैकी किती असू शकते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. या ठिकाणी बघा 33 घेतल्या, 15 घेतले आणि 18 घेतले. आता तिघांकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की 3ने तरी भाग जातो. या ठिकाणी 3 जर घेतला तर 3 1 3 3 1 3, 3 5 किती होते 15 आणि 3 सकम 18. आता 11 5 आणि 6 या तिन्ही संख्याला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भागत जात नाही, म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. येस. सो एलसीएम आपण घेतला आणि 3 गुणिले 11 गुणिले 5 गुणिले 6. या ठिकाणी 11 तरी किती होते 33 आणि या ठिकाणी 6 पंचे किती होते 30, म्हणजे या ठिकाणी 33 3 99 होतात. 3 3 9, 3 3 9 म्हणजे या ठिकाणी 0. 8वा प्रश्न आहे. ठीक आहे. या ठिकाणी 990 एलसीएम आला. फर्स्ट ट्रॅक मध्ये काय येणार आहे मित्र आपल्याला. आता 990 गुणिले 1 बरोबर 990 वजा किती करायला लागेल की 2 गोळ्या कमी पडल्या म्हणून -2 केले तर 800 किती येणार आहे तर 887 येणार. बरोबर की नाही. 87 88 येणार आहे. 888 88 2 9 नाही 988 येणार आहे. किती 988. 988 गोळ्या आहे का ऑप्शन मध्ये 988 नाही. सो सेकंड मध्ये आपण जाऊ. 990 गुणिले 2 म्हणजे 990 गुणिले 2 म्हणजे 200. 92 18 92 18 आणि 19 1980 वजा 2 जर केले तर 1900 काय येतं तर 78 येते. 1978 गोळ्या आहेत का नाही आहेत. या ठिकाणी 68 आहे. तिसऱ्या ट्रॅक मध्ये आपल्याला जावं लागेल. 990 गुणिले 3 म्हणजे इथं 0 3 9 27 2 आल्याचे 3 9 27 आणि 2 होते 29. या ठिकाणी 2970 आहे. वजा 2 जर घेतले तर 2968 या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. 2968 गोळ्या आहेत का त्या ठिकाणी बरोबर तंतोतंत 2968 जुळतात, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. सेकंड लास्ट क्वेश्चन आता घेऊया. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 11 26 आणि 39 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 3 गोळ्या कमी पडतात. 3 गोळ्या कमी पडतात म्हणजे -3 ची कॉन्सेप्ट. यावरून गोळ्यांची एकूण संख्या किती असेल तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत एलसीएम. 11 लिहून घेतले, 26 लिहून घेतले आणि 39 लिहून घेतले. या ठिकाणी तिन्ही संख्यांकडे ज्यावेळेस आपण बघितलं 11 26 आणि 39 तर आपल्याला असं दिसून येते की याला तिन्ही संख्यांना कशाने भाग जातो. बाबा रे 2 ने भाग जातो का नाही जात. 3 नाही जात. 3 ने तरी जातो का नाही जात. 4 ने जातो का नाही. 5 ने नाही. 6 ने नाही. 7 ने पण नाही. 8 ने पण नाही. 9 ने नाही आणि
10ने पण नाही, 11ने. 11ने तरी भाग जातो का? या ठिकाणी नाहीच जात. ओके, 11ने नाही जात. 12ने, 13ने जातो. 13 2 24, 13 39. डायरेक्टली 13नेच भाग गेला. हा 11 आपण इथं घेतला. 13 2 24 आणि 13 3 39 झालं. म्हणजे या ठिकाणी आपण बरोबर प्रॉपरली त्याचा एलसीएम काढलेला आहे. एलसीएम असा येतो 13 गुणिले 11 गुणिले 2 गुणिले 3. 13 गुणिले 11 म्हणजे किती? 13 1 13, 13 1 13 आणि 1 किती? 14 आहे का नाही? 143. 11 3 33, 3 11 1 11 आणि 3 14 गुणिले किती हे आता? 32 6. म्हणजे या ठिकाणी 6 3 18, 1 6 24 आणि 1 25, 2 6 1 6, 6 2 किती? 8. म्हणजे 858 हा त्याचा झाला एलसीएम. आता 858 घेऊन आपण पुढे जाणार आणि प्रॉपरली आन्सर काढणार. 858 गुणिले मित्रा 1 बरोबर 858 वजा किती? तर 3. म्हणजेच 855 गोळ्या येणार आहे. 855 गोळ्याची संख्या होणार. 855 आहे का तिथं? नाही. सेकंड ट्रॅककडे आपल्याला जावं लागेल. 858 गुणिले 2 म्हणजे 82 किती? 16, 1 82 16, 1 2 पंचे 10 आणि 1 किती? 11, पुन्हा 1 82 16 ने किती? 17, 1716 आहे या ठिकाणी. 1716 वजा 3 म्हणजे 1713. 1713 गोळ्यांची संख्या बरोबर मॅच होते या ठिकाणी सेकंड ऑप्शन मध्ये. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1713 गोळ्यांची संख्या आहे. शेवटचा प्रश्न मित्रा, काही पेटीत समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 18 21 आणि 27 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत एक पुस्तक कमी पडते, एकच, म्हणजे -1. तर सर्व पुस्तकांची संख्या किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. 18 21 आणि 27 तिन्ही संख्यांकडे लक्ष दिल्यानंतर असं दिसून येते की तिन्ही संख्यांना किमान 3ने भाग जातो. कसा बघा? 3 3 सकम 18, 3 7 21, 3 9 27. पुन्हा या ठिकाणी 6 आणि 9ला 3ने भाग जातो. म्हणून 3 3 2 6 याला जात नाही म्हणून याला जैसे ते खाली घेतला. 3 3 किती? 9. आता मात्र 2 3 7 याला कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही. म्हणून आपण काय करणार आहात? या ठिकाणी एलसीएम काढणार. एलसीएम मध्ये हे 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 3. आता या ठिकाणी 3 3 9 9 2 18 आणि या ठिकाणी 7 गुणिले या ठिकाणी 3. ओके, असे केलं तरी चालते. किंवा 3 गुणिले 3 गुणिले 3 करा. म्हणजे 3 3 9 9 3 27, 27चे दुप्पट करा 54, 54 गुणिले 7 करा. असे केले तरी चालते. या ठिकाणी बघा 7 8 56, 5 म्हणजे 18 7 124 होते. 7 8 56, 5 7 1 7 5 किती? 12 गुणिले किती? हे 3 म्हणजे 3 सकम 18, 1 3 2 6 ने किती? 7 आणि 3 1 किती? 3 म्हणजे 378 झाले या ठिकाणी. 378 एलसीएम आला. मात्र आता आपण सॉल्व करणार आहोत प्रत्येक ट्रॅक. पहिला ट्रॅक 378 गुणिले 1 बरोबर 378 वजा किती? तर 1. म्हणजे या ठिकाणी येतात 377 पुस्तकांची संख्या. पुस्तके. ओके, काय येतं? 377 पुस्तके येतात. ठीक आहे, 377 पुस्तके. आता सेकंड ट्रॅक मध्ये बघा या ठिकाणी काय येतं. सेकंड ट्रॅक मध्ये 378 गुणिले 2 म्हणजे 82 किती? 16, 1 2 7 14 ने किती? 15, पुन्हा 1 2 3 6 आणि किती? 7 वजा 1 जर केला तर 755 पुस्तकांची संख्या येते. 755 पुस्तकांची संख्या आहे का? नाही. पुढे जाणार आहोत आपण आता 377. ओके, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटलेला 377 पुस्तकांची संख्या. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला आन्सर या ठिकाणी परफेक्टली लगेच निघालं, कारण की एलसीएम आपल्याला 378 झाला. 378 गुणिले 1 म्हणजे 378 वजा 1 पुस्तक कमी पडलं म्हणून 1 पुस्तक कमी केलं म्हणजे 377 हे त्याचा राईट आन्सर आला. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मी तुम्हाला पहिला प्रश्न टाइप्स शिकवला, त्याच्यानंतर 10 प्रश्न तुमचे सरावाचे घेतले. याच पद्धतीने स्टडी करा, म्हणजेच तुमच्यावाली परीक्षा क्रॅक होणार आहे. इथेच थांबतो. थँक्स.